नमस्कार मित्रांनो, आपल्या डिस्ट्रॉय मेकर 2007 या सेगमेंटमध्ये आपले स्वागत आहे। दिवस होता 23 मार्च 2007। करो या मरो हे म्हणत भारतीय टीम ही पोर्ट ऑफ स्पेनच्या मैदानात उतरणार होती। जर आजचा सामना भारतीय टीमने जिंकला तरच भारतीय टीम सुपर 8 मध्ये जाणार होती, नाहीतर साखळी फेरीतच गारद होण्याची नामुष्की जी होती ती भारतीय टीमवर येणार होती। या सामन्यावर पावसाचे देखील सावट होते। जर पाऊस पडला तर हा सामना एकही चेंडू न खेळता भारतीय टीम तशीही टूर्नामेंटच्या बाहेर होणार होती। त्यामुळे सर्व चाहते, सर्व खेळाडू हीच प्रार्थना करत होते की पाऊस लवकरात लवकर थांबावा आणि सामन्याला सुरुवात व्हावी। त्याप्रमाणे काही वेळात पाऊस थांबला, टॉसची वेळ झाली आणि पाऊस देखील थांबला। टॉस झाला, द्रविडने टॉस जिंकला, परंतु डकवर्थ लुईस नियम लक्षात घेऊन द्रविडने श्रीलंकेला पहिले फलंदाजीसाठी आमंत्रित केले। फलंदाजीसाठी श्रीलंकन सलामीवीर उपुल थरंगा आणि आपल्या बॅटिंगने विरोधक टीमच्या बॉलिंगची अक्षरशः दानाफान उडवणारा डावखुरा महान फलंदाज सनथ जयसूर्या आणि जयसूर्या नावाचे चॅलेंज घेण्यासाठी भारतीय बॉलर्स देखील सज्ज होते। म्हणूनच झहीर खानने सनथ जयसूर्या नावाच्या वादळाला अगदी स्वस्तात जे होते ते माघारी धाडले। त्यानंतर लंकन कॅप्टन माहेला जयवर्धने मैदानात आला, परंतु केवळ 7 धावा करून अजित आगरकरचा शिकार बनला। भारतीय चाहत्यांचा हा आनंद गगनात मावत नव्हता। पहिल्या 2 विकेट स्वस्तात आऊट झाल्या होत्या। आता मैदानात श्रीलंकेचा क्लासी असा बॅट्समन जो आपल्या कव्हर ड्राईव्हसाठी प्रसिद्ध होता तो आला होता, ज्याचे नाव होते कुमारा संगकारा। कुमारा संगकारा हा मैदानात आला आणि आपल्या टीमला सावरण्यासाठी तो उभा ठाकला, परंतु सौरव गांगुली म्हणजेच दादा याच्या गोलंदाजीवर कुमारा संगकारा हा आऊट झाला। भारत आज नक्कीच चमत्कार घडणार असे जे चित्र होते ते संपूर्ण मैदानात दिसत होते। पहिल्या पराभवानंतर बॅकफूटवर गेलेला भारतीय संघ ॲग्रेसिव्ह असा खेळ दाखवत होता, परंतु एका बाजूने श्रीलंकेचा जो पहिला सलामीवीर होता उपुल थरंगा हा चिवट अशी फलंदाजी करत होता व त्याची साथ निभावण्यासाठी आता चमारा सिल्वा नावाचा खेळाडू मैदानात आला होता। भारताच्या तिखट माराला तितकाच कडवा असा प्रतिकार उपुल थरंगा करत होता आणि त्याने स्वतःचे अर्धशतक असे पूर्ण केले। चमारा सिल्वा अतिशय छान प्रकारे थरंगाला साथ देत होता। 64 धावा करून थरंगाला सचिनने LBW आउट केले। सामना 50-50 असा चालला होता, कारण 32 ओव्हर्समध्ये 133 रन्स आणि 4 आऊट ही धावसंख्या बघून दोघेही टीमचे फॅन निराश नक्कीच नव्हते। थरंगानंतर ज्यावेळेस दिलशान मैदानात आला तेव्हा त्याने ताबडतोब बॅटिंगला सुरुवात केली। सिल्वाने देखील फटके खेळायला सुरुवात केली होती। दोघेही गॅप्समध्ये चेंडू जे होते ते टाकत होते। सिल्वाने अतिशय सुंदररित्या आपली 50 पूर्ण केली। दिलशान देखील थांबण्याच्या मूडमध्ये नव्हता। 45 ओव्हर्समध्ये 216 धावा झाल्या होत्या, परंतु सलग दिलशान व सिल्वा आऊट झाले व 216 वर 4 आऊट अशी धावसंख्या लगेच 216 वर 6 आऊट अशी येऊन थांबली। असे वाटले की आता भारत चमत्कार करणार। कुठे श्रीलंका 280 मारणार असे वाटत असताना लागोपाठ 2 विकेटने श्रीलंकेचा डाव गडगडला, परंतु रसल अर्नॉल्ड व चमिंडा वास यांच्या खेळीने श्रीलंकेच्या डावाला 250च्या पार नेले व प्रेशरमध्ये भारतासमोर 255 धावांचे आव्हान ठेवले। ही जी मॅच होती ही प्रेशर मॅच होती, त्यामुळे कुठलेही आव्हान हे सोपे नव्हते। तर श्रीलंकेने भारतासमोर 255 धावांचे आव्हान ठेवले। करो या मरो या मॅचमध्ये भारताची ताकद असलेली बॅटिंग भारताला विजयापर्यंत पोहोचवते की भारत साखळीतच गारद होतो, की पावसामुळे मॅच रद्द होते, या सर्व गोष्टी आपण बघणार आहोत, परंतु त्या आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये। तोपर्यंत स्टे ट्यून। धन्यवाद।